बिबेवाडीत एका पोलीस कर्मचाऱ्याने सहकाऱ्यावरच गोळीबार केल्याची माहिती येते आहे। या घटनेत गणेश कांबळे नामक इसम जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांच्याशी संपर्क साधला असता त्या कर्मचाऱ्याकडून चुकून फायरिंग झाल्याचं सांगण्यात येत आहे। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी मिक्की घाई आता आपल्यासोबत आहे। मिक्की, नेमका काय प्रकार घडलाय? कारण चुकून गोळी निघाल्याचं सांगण्यात येत आहे, नेमकं काय घडलं? पुण्यातील बिबेवाडी परिसरामध्ये आज 12च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। एका पोलीस कॉन्स्टेबल कडून ही फायरिंग करण्यात आलेली आहे। त्या कॉन्स्टेबलचं नाव अशोक धावरे असं त्या कॉन्स्टेबलचं नाव आहे आणि तो सुरक्षा रक्षक म्हणून श्रीमंत कोकाटे जे लेखक आहेत त्यांच्याकडे तो बॉडीगार्ड म्हणून काम करतो। मुख्यालयाकडून त्याला त्या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे आणि आज सकाळी जेव्हा तो कामासाठी घरून निघालेला होता आणि जवळच एक मंदिर आहे त्या ठिकाणी तो दर्शनासाठी गेलेला होता। काही मित्र देखील त्याच्या बरोबर होते आणि जेव्हा जसं तो दर्शनासाठी वाकला जे रिव्हॉल्वर आहेत त्याच्यामधून ऑटोमॅटिक गोळी फायर झाली असं त्याचं म्हणणं आहे। पोलीस वरिष्ठ अधिकारी बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जो त्याच्याबरोबर त्या ठिकाणी एक मित्र होता त्याच्या पोटाला ती गोळी घासून त्या ठिकाणाहून गेलेली आहे। त्यांनी स्वतःच जवळच्या रुग्णालयामध्ये त्याच्या मित्राला त्या ठिकाणी तातडीने पोहोच केलं। त्याच्यावर आता सध्या उपचार सुरू आहेत, परंतु अचानकच ही गोळी कस काय फायर झाली हा एक मोठा प्रश्न आहे। सरकारी रिव्हॉल्वर आहे, ऑन ड्युटी तो ड्युटीवर होता आणि त्याच्यामधून ती फायर झाली आहे। नेमकी खरंच त्यांनी चुकून ही फायर झाली आहे का खरंच फायर केलंय हा देखील एक मोठा प्रश्न आहे। आता तो वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता पुढील कारवाई बिबेवाडी पोलीस स्टेशन करत आहे। बरोबर, चुकून फायरिंग झालं की जाणीवपूर्वक करण्यात आलं या दृष्टीने सुद्धा आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा तपास सुरू आहे। धन्यवाद मिकी या सगळ्या माहितीबद्दल।